Hello students, now we should see our MCQs of unit number 1. Unit number 1 मध्ये एक्सरसाइज दिलेलं आहे 23 पेजवर. याआधी तुम्हाला जे मी रिवाइज करायला लावलं होतं ते तुम्ही केलेलं असेलच. त्यानंतर आता MCQला सुरुवात करू आपण. लेट अस स्टार्ट MCQ सॉल्विंग द MCQs. फॉर दॅट सी द पेज नंबर 23 ऑफ आवर टेक्स्ट बुक. First MCQ is given as when seen from the below, म्हणजे जेव्हा आपण खालून पाहतो तेव्हा the blades of a ceiling fan are seen to be revolving anti-clockwise. बघा, पंखा जर आपण खालून पाहिला तर आपल्याला तो उलटा फिरताना दिसतो. बरोबर आहे. सगळ्यांनी आपापल्या घरचा पंखा बघा. सी द सिलिंग फॅन, इट इज रिव्हॉल्विंग अँटी क्लॉकवाईज अँड देअर स्पीड इज डिक्रीजिंग. आणि त्याचा स्पीड जो आहे तो समजा काय होत आहे, डिक्रीज होत आहे. म्हणजे आपण पंखा बंद केला आता तर आपण बंद करताना किंवा कोणत्या तरी केसमध्ये आपण डिक्रीजिंग स्पीडमध्ये असणारा पंखा फिरताना जर पाहत असू तर सिलेक्ट करेक्ट स्टेटमेंट अबाउट द डायरेक्शन ऑफ इट्स अँग्युलर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन. त्याच्या अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशनबद्दलचं करेक्ट स्टेटमेंट आपल्याला पाहायचं आहे. आपण MCQ वाचलेला आहे. आता आपण त्याच्यावरून इथे काढून पाहूया. जसं काही ब्लेड्स ऑफ फॅन जे आहेत ते अशा प्रकारे फिरतील. हे समजा 3 ब्लेड्स आहेत फॅनचे. हा पंखा भरून अटकवलेला आहे आपण. नाव फॅन इज रिव्हॉल्विंग. खालून जर आपण पाहिलं तर तो अँटी क्लॉकवाईज म्हणजे अशा या डायरेक्शनने फिरत आहे. अशी डायरेक्शन इथे काढलेली आहे मी बघा, अशी. बरोबर आहे. असा आणि हा असा आलेला आहे म्हणजे उलटा फिरत आहे, हा उलटा. अशा वेळेस जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने जर हा फिरत असेल, खालून जर आपण पाहिलं तर असा फिरेल तो, असा फिरेल खालून तो. म्हणजे आपण खालून पाहिलं तर असा त्याची डायरेक्शन दिसेल. पंख्याच्या मोशनची जी व्हिज्युलायझेशन ते जर खालून पाहिलं आपण तर ते असं दिसेल, असं बघा. म्हणजे हे असा फिरत आहे, तो उलटा फिरत आहे. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने तो फिरत आहे. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरताना आपलं डायरेक्शन जर काढायची असेल तर आपण मागच्या वर्षी 11वीमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी अँग्युलर ॲक्सेलरेशन शिकलेलं आहोत. अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन कशी निघेल मग, फ्रॉम राईट हँड थंब रूल. जर आपण राईट हँड जर अशा प्रकारे ठेवला की आपल्याला त्याची डायरेक्शन मिळेल, तर तुम्हाला असा ठेवावं लागेल, असा. आणि अशी त्याची डायरेक्शन मला मिळेल. असे कर्ड फिंगर केलेले आहे मी आणि खालच्या दिशेने मला त्याची डायरेक्शन मिळेल. म्हणजे मी काय म्हणेल की ते काय झालं, अँटी क्लॉकवाईज फिरताना डाऊनवर्ड डायरेक्शन त्याची आपल्याला मिळाली. म्हणून अँग्युलर व्हेलॉसिटी ही काय आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. बरोबर आहे. आणि आता आपण अँग्युलर ॲक्सेलरेशनबद्दल बोलू. तर अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजे आपण काय म्हणू की जर स्पीड वाढता राहिला असता तर त्याला ॲक्सेलरेशन राहिलं असतं. स्पीड कमी होत आहे, स्पीड इज डिक्रीजिंग, देअरफॉर इट इज हॅव्हिंग रिटार्डेशन. त्याला आपण रिटार्डेशन म्हणतो. किंवा ॲक्सेलरेशन हॅज द अपोजिट डायरेक्शन. जसं आपण एखाद्या गाडीला ब्रेक मारल्यानंतर जसं होईल तसं इथे घडते. म्हणून मग इथे रिटार्डेशन घडते, म्हणून इथे ॲक्सेलरेशन होत आहे. म्हणून मग आपण असं म्हणू की ॲक्सेलरेशनची डायरेक्शन ही दिलेल्या डायरेक्शनच्या अपोजिट आहे. म्हणजे जर आपण ॲक्सेलरेटेड मोशन ऑफ द फॅन पाहिलं असतं तर आपल्याला डाऊनवर्ड डायरेक्शनच भेटली असती ॲक्सेलरेशनची, जी अँग्युलर व्हेलॉसिटीची आहे. पण डिक्रीजिंग स्पीडमध्ये आपण विचार करत आहोत, म्हणून आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शनच्या अपोजिट डायरेक्शननी कशाची डायरेक्शन मिळते, आपल्याला अँग्युलर ॲक्सेलरेशनची मिळते. आणि म्हणून ती काय राहील, अपवर्ड डायरेक्शन. म्हणून मग आता ऑप्शन यातलं कोणतं राहील की ऑप्शन बी जर पाहिलं आपण तर अँग्युलर व्हेलॉसिटी डाऊनवर्ड्स अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन अपवर्ड्स. हे ऑप्शन बी जे आहे ते करेक्ट आहे, बाकीचे सगळे चुकीचे आहेत. दुसरं बघा, दुसरं पाहिलं आपण तर आपल्याला असं दिसते. दुसरं वाचतो मी MCQ, सगळ्यांनी लक्ष द्यायचं. सेकंड MCQ, अ पार्टिकल ऑफ मास 1 kg. बघा इथे गिवन लिहून टाकू आपण, मास इज इक्वल टू 1 kg. त्यानंतर टाईड टू अ 1.2 मीटर लॉंग स्ट्रिंग. 1.2 मीटरची लांब स्ट्रिंग आहे. आता सेंटरला तो आहे जिथे आपण त्याला फिक्स केलेला किंवा पकडून ठेवलेला आहे. आणि अशी लांब धागा आपण घेतलेला, अशी लांब स्ट्रिंग आपण घेतलेली आहे, जिला आपण कॅपिटल एल, तिची लेंथ आपण कॅपिटल एल किंवा स्मॉल आरने दाखवू. ते समजा किती आहे, 1.2 मीटर आहे. म्हणजे आरची व्हॅल्यू ते काय झाली किंवा एलची व्हॅल्यू 1.2 मीटर झाली. लॉंग स्ट्रिंग इज वेल्ड टू परफॉर्म अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अशा प्रकारे करता अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. जसं आपण पाहिलेला VCM म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, त्यातल्या आपल्याला सगळ्या प्रकारचे डेरिव्हेशन आता थोडं आठवावे लागतील. तर त्याच्यामध्ये आपण 2 गोष्टी पाहिल्या होत्या. एक तर आपण तिथे व्हेलॉसिटी पाहिली होती अप्पर आणि लोअर पोझिशनला, आणि त्यानंतर आपण काय पाहिलं होतं,
तर TB आणि TA यांच्यामधला डिफरन्स पाहिला होता. दोन्ही गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत त्यांनी, पुस्तकात पाहायचं आहे सगळ्यांनी. मिनिमम स्पीड किंवा अंडर ग्रॅव्हिटी म्हटलेलं आहे, मिनिमम स्पीड ऑफ पार्टिकल इज 5 मीटर पर सेकंड. आता बघा, ही झाली अप्पर मोस्ट पोझिशन, ही झाली लोअर मोस्ट पोझिशन B. तर सांगा A पोझिशनला सर्वात कमीत कमी वेलॉसिटी असेल की B पोझिशनला असेल? तर निश्चितच हा इथून असा वर गेल्यानंतर इथे कमीत कमी वेलॉसिटी असेल आणि मग खाली येताना परत वेलॉसिटी वाढत जाईल आणि Bला ती काय राहील? मॅक्सिमम राहील. म्हणून मग मिनिमम वेलॉसिटी किती आहे दिलेली त्यांनी? 5 मीटर पर सेकंड. म्हणजे A पोझिशनला वेलॉसिटी VA आहे ती किती असली पाहिजे? 5 मीटर पर सेकंड. अशाच प्रकारे Bला काय राहील? मॅक्सिमम स्पीड राहील. त्यांनी म्हटलेलं आहे असं पुढे की कन्सिडर फॉलोइंग स्टेटमेंटमध्ये P म्हटलेलं आहे मॅक्सिमम स्पीड मस्ट बी 5 इंटू रूट 5 मीटर पर सेकंड एवढी असली पाहिजे. आणि Q म्हटलेला आहे डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम अँड मिनिमम टेन्शन्स अलॉंग द स्ट्रिंग इज 60 न्यूटन. P आणि Qचं तर आपल्याला लगेच माहीत पडेल की Q जो आहे तो बघा इथे TB मायनस TA. आता आपल्याला इक्वेशन आठवायचं आहे की डिफरन्स इन टेन्शन काय दिलेलं आहे? TB मायनस TA इज इक्वल टू 6 mg. आपण शिकलेलो आहोत. 6 केला आपण, M म्हणजे काय? 1 किलोग्राम म्हटलं म्हणजे इंटू 1. आणि Gची व्हॅल्यू आपल्या पुस्तकात सुरुवातीला दिलेली आहे, ती म्हणजे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्यायची आहे. या वर्षीपासून Gची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअरच घ्यायची आहे. दिलेली नसेल तर, जर प्रॉब्लेममध्ये दिलेलं असेल तर ती आपण घेऊ, नाही तर मग 10 घ्यायची आहे. म्हणून इथे 10 लिहिलं मी. तर 6 इंटू 1 इंटू 10 म्हणजे 60 न्यूटन. तर याच्यामधलं 60 न्यूटन हे बरोबर आहे, म्हणून ऑप्शन B तर आपल्याला बरोबर दिसते. पण आता आपल्याला ऑप्शन C पण म्हटलेलं आहे आणि D पण म्हटलेलं आहे. पहिले म्हटलं आहे A ओनली द स्टेटमेंट P इज करेक्ट. आता P फक्त बरोबर असतं तर Q बरोबर नसतं, म्हणजे A हे चुकीचं आहे. B आहेच, पण C आणि D आहे की नाही ते आपण चेक करून घेऊ. निश्चितच D नसेल, बोथ द स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट असं नाही, यातलं एक करेक्ट आहेच Q. म्हणजे A आणि D हे दोन्ही ऑप्शन कटले. आपल्याला C पाहू आता आपण. बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट. बोथ स्टेटमेंट्स आर करेक्टसाठी आपल्याला पहिले P पाहावं लागेल. आणि P काय म्हटलेलं आहे त्यांनी की मॅक्सिमम स्पीड विल बी 5/5. मॅक्सिमम स्पीड 5/5 एवढी येते का ते आपण पाहू आता. आता वरच्या आणि खालच्या स्पीडमध्ये रिलेशन जर आपल्याला काढायचं असेल तर स्पीड म्हणजे वेलॉसिटी ही आपल्याला कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युलात मिळते. म्हणून आपल्याला असं करावं लागेल की दोन्ही पोझिशनमध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी जर आपण अप्लाय केला तर मला असं लिहिता येईल टोटल एनर्जी ॲट A इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट B. आणि टोटल एनर्जी ॲट A कशी काढू आपण? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट A इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट B. इथली कायनेटिक एनर्जी लिहू आपण हाफ mVA² प्लस इथली पोटेन्शियल एनर्जी लिहू आपण mg. आणि रेफरन्स लाईन आपण ही जर घेतली तर इथून इथपर्यंत डिस्टन्स जे आहे ते L प्लस L म्हणजे ट्वाईस L आहे, म्हणून मग mg इंटू ट्वाईस L ही त्याची हाईट झाली. mg असेल तर आपण पोटेन्शियल एनर्जीला इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी जर आपण बीची काढतो म्हटलं तर या ठिकाणी VB ही त्याची वेलॉसिटी आहे, म्हणून हाफ mVB² प्लस इथे याच पोझिशनपासून आपण याच पोझिशनपर्यंतचं डिस्टन्स जर मोजलं किंवा हाईट जर मोजली तर ती 0 आहे, म्हणून mg इंटू 0 येईल. म्हणून मग पोटेन्शियल एनर्जी काय राहील? 0 राहील. आता या इक्वेशनमध्ये हा 0 जर सोडला आपण तर सगळ्या ठिकाणी आपण m आणि हाफ आपल्याला थोडंफार दिसत आहे. तर या ठिकाणी आपण डिवाइड बाय m जर केलं तर सगळ्या ठिकाणी m कटून जाईल. आणि मल्टिप्लाय बाय 2 जर केलं तर इथला 2 कटेल. इथे 2 मल्टिप्लाय होईल म्हणजे 4 होईल. इथला 2 कटेल. म्हणजे इथे काय राहिलं? VA² राहिला फक्त प्लस 2 इंटू 2 म्हणजे 4mgl. m कटलेला आहे म्हणून gl इज इक्वल टू हाफ आणि m गेला त्यामुळे VB². म्हणून मला VB काढता आली. आता VB² इज इक्वल टू राहिलं VA². VA दिलेला आहे आपल्याला 5 मीटर पर सेकंड, म्हणून मग 5² प्लस 4 इंटू G म्हणजे 10 घ्यायचं आहे आपल्याला, इंटू L म्हणजे लेंथ दिलेली आहे ती म्हणजे 1.2 मीटर. याचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला मिळते √73. परंतु ऑप्शन A मध्ये म्हटलेलं आहे की ओनली द स्टेटमेंट P इज करेक्ट, त्यामुळं A हे चुकीचं आहे. आणि C म्हटलेलं आहे बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट, म्हणजे तेही चुकीचं आहे. आणि D तर आपल्याला पहिलेच दोन्ही चुकीचे आहे असं होऊ शकत नाही, एक बरोबर आहे. म्हणून ऑप्शन B आपलं बरोबर आहे, ओनली द स्टेटमेंट Q इज करेक्ट. Now our third MCQ is, read the third MCQ from textbook. Third MCQ is select the correct statements about the formula of Mi in terms of mass of object and some of the distance parameters such as radius, length, etc. म्हणजे आपल्याला खालचं एक स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, ज्याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला, हा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला मासच्या टर्म्समध्ये आणि रेडियस किंवा लेंथच्या टर्म्समध्ये जो आहे त्याबद्दल ते स्टेटमेंट्स आहे सगळे चारही.
त्यातलं एक स्टेटमेंट पाहायचं आहे. तर पहिलं स्टेटमेंट काय म्हणत आहे, ए डिफरंट ऑब्जेक्ट्स मस्ट हॅव डिफरंट एक्सप्रेशन्स फॉर देअर एम आय. पेज नंबर 22 जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की पहिल्या नंबरचा जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे युनिफॉर्म डिस्कचा, तो म्हणजे हाफ एम आर स्क्वेअर आहे. त्यानंतर सेम फॉर्म्युला आपल्याला मिळतो पेज नंबर 23मध्ये हॉलो सर्क्युलर कोनचा, तो पण हाफ एम आर स्क्वेअर आहे. म्हणजे ऑप्शन ए जो आहे यानं म्हटलं आहे की डिफरंट ऑब्जेक्ट्स मस्ट हॅव डिफरंट एक्सप्रेशन, हे चुकीचं आहे. म्हणून आपण त्याला एला इथे क्रॉस केलेला आहे. बी जर पाहिलं आपण, व्हेन रोटेटिंग अबाउट देअर सेंट्रल ॲक्सिस हॉलो राईट सर्क्युलर कोन, म्हणजे शेवटचा फॉर्म्युला पेज नंबर 23 वरचा, आणि ऑफ अ डिस्क हॅव द सेम एक्सप्रेशन फॉर द एम आय, म्हणजे एम आयसाठी त्याचं सेम एक्सप्रेशन आहे. असं आहे का? तर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसते की आय इज इक्वल टू हाफ एम आर स्क्वेअर हे डिस्कसाठी आणि कोनसाठी सारखं एक्सप्रेशन आहे. व्हेन रोटेटिंग अबाउट देअर सेंट्रल ॲक्सिस अँड म्हणजे सेंट्रल ॲक्सिसच्या भोवती जर रोटेट होत असेल तर सर्क्युलर कोन आणि डिस्कचं सेम एक्सप्रेशन आहे. पेज नंबर 22 वरचा पहिला फॉर्म्युला आणि पेज नंबर 23 वरचा लास्ट फॉर्म्युला दोन्ही सेम आहे. म्हणजे ऑप्शन बी हे बरोबर आहे. तरीसुद्धा आपण ऑप्शन सी आणि डी बघू की ते बरोबर राहतील का. ऑप्शन सी जर पाहिलं तर असं दिसते, एक्सप्रेशन फॉर द एम आय फॉर अ पॅरलेलोपायपाईड, ते तुम्हाला दिसेल पेज नंबर 22वर शेवटचा फॉर्म्युला आहे, तो म्हणजे पॅरलेलोपायपाईडचा. तो त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की रोटेटिंग अबाउट द ट्रान्सफर्स ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर इन्क्लूड्स इट्स डेप्थ. फॉर्म्युला पाहिला तर असंच ते 1/12 एम इंटू एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, त्याच्यामध्ये डेप्थ कुठेच नाही आहे, म्हणून मग सी ऑप्शन चुकीचा आहे. डी काय म्हटलं आहे, एक्सप्रेशन फॉर शीट इज सेम, एक्सप्रेशन फॉर एम आय फॉर रॉड अँड द शीट इज सेम. एम आय फॉर रॉड पाहिलं तर ते दिसते हाफ किंवा एम एल स्क्वेअर बाय 12, आणि जर आपण प्लेन शीटचं पाहिलं तर एम इंटू एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बाय 12 म्हटलेलं आहे. त्यामुळे दोन्ही सारखे नाही, म्हणून डी पण काय चुकीचा आहे. म्हणजे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. नाउ फॉर फोर्थ, चौथ्यासाठी बघा, इन अ सर्टन युनिट रेडियस ऑफ गायरेशन, एक पर्टिक्युलर युनिट कन्सिडर करायचं आपल्याला. एस आय सिस्टीममध्ये समजा आपण केलं तर रेडियस ऑफ गायरेशन ऑफ युनिफॉर्म डिस्क इट्स सेंट्रल अबाउट इट्स सेंट्रल अँड ट्रान्सफर्स ॲक्सिस इज √2.5. म्हणजे एम आय जो आहे ते त्याचं रेडियस ऑफ गायरेशन त्याच्या सेंट्रल आणि ट्रान्सफर्स ॲक्सिसपासूनचं जे रेडियस ऑफ गायरेशनची लेंथ म्हणू आपण किंवा रेडियस म्हणू ती √2.5 आहे. इट्स रेडियस ऑफ गायरेशन अबाउट टँजंट टू इट्स प्लेन मस्ट बी. त्याच युनिटमध्ये जर आपण घेतलं तर टँजंट असणाऱ्या प्लेनसाठी त्या प्लेनमध्ये त्या ॲक्सिसला जो प्लेन आहे त्याला टँजंट, हा झाला सेंट्रल ॲक्सिस, याला ही झाली टँजंट. आता आपल्याला या ॲक्सिसलाच परपेंडिक्युलर डायरेक्शननी डायमीटर वाईज जर आपण काढतो म्हटलं तर आपल्याजवळ याचं एक्सप्रेशन काढता येते, ते म्हणजे बाय परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम. म्हणजे परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरमने आपल्याला ते काढता येईल. जसं परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम काय म्हणतो की समजा आता आय डी म्हटलं मी तर इट इज हाफ आय सी. आय डी जो आहे तो आय सीच्या हाफ असतो, बरोबर आहे. ही तर पहिली गोष्ट झाली. त्यानंतर इथे जर मी पाहिलं तर आय डी म्हणजे यम इंटू के डी स्क्वेअर, बरोबर आहे, इज इक्वल टू हा यम इंटू के सी स्क्वेअर. म्हणजे आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे, तो दोन्हीकडे वापरला, इंटू हाफ असं लिहिलं. त्यानुसार मला के डी भेटला, के डी स्क्वेअर इज इक्वल टू हाफ के सी स्क्वेअर, म्हणजेच के डी इक्वल टू 1/√2 इंटू के सी स्क्वेअर. म्हणजे हे इक्वेशन नंबर 1 समजा मी म्हटलं याला. त्यानंतर पॅरलल ॲक्सिस थिअरम जर लावला तर इथे सेंट्रलमधून जाणाऱ्यासाठी आय सी जो आहे तो त्याच्यासाठी मी डायमीटरचा जो आहे म्हणजे याला परपेंडिक्युलर असल्यामुळं पॅरलल ॲक्सिस थिअरम जर अप्लाय केला दोन्ही ठिकाणी तर मला असं दिसेल की आय सी इज इक्वल टू आय डी प्लस एम आर स्क्वेअर जर मी अप्लाय केलं, म्हणजे पॅरलल ॲक्सिस परपेंडिक्युलर ॲक्सिस दोन्ही याचं अप्लिकेशन केलेलं आहे, तर आय सी इक्वल टू आय डी प्लस एम आर स्क्वेअर असं जर म्हटलं, कारण की या दोन्हीमधलं लेंथ किती म्हटली आहे, रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे आर म्हटलेली आहे. म्हणून इथे एम इंटू एच स्क्वेअर असते, जिथे आपण एम इंटू आर स्क्वेअर. इथे पॅरलल ॲक्सिस थिअरम लिहिलेला आहे, इथे परपेंडिक्युलर लिहिलेला आहे, पण दोन्ही इथे अप्लाय केलेलं आहे असं लक्षात ठेवायचं तुम्ही. मग इथे यम आय म्हणजे काय, एम आर स्क्वेअर म्हणजे यम इंटू सी म्हणजे काय आहे, तो त्या ठिकाणी तो टी आहे समजा, कारण तो आपल्याला काढायचा आहे. तर मग एम इंटू के टी स्क्वेअर इज इक्वल टू एम इंटू के डी स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर. मग हा झाला आय सी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2 असते. म्हणून मग आय सीला मी
एम आर स्क्वेअर सुद्धा म्हणू शकतो, किंवा एम इथे ते आहे के सी स्क्वेअर, म्हणून मग आय सी जागी लिहितो एम के सी स्क्वेअर इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2. म्हणून मला काय भेटलं की एम एम कॅन्सल झाल्यावर आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर फॉर्म्युलासमोर लिहिलं आहे, म्हणून के सी स्क्वेअर इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2 भेटलं मला. तर यानुसार मी आर स्क्वेअरची व्हॅल्यू लिहू शकतो. 2 जर इकडे आणला आपण तर 2 इंटू के सी स्क्वेअर, म्हणून मी तर लिहिलं आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू के सी स्क्वेअर. याचा अर्थ आता मला के टी स्क्वेअरमध्ये फॉर्म्युला पहिले पुट करता येईल. के टी स्क्वेअर म्हणजे के डी स्क्वेअर, आणि के डी म्हणजे काय आपला वर आपण काढल्याप्रमाणे के सी बाय रूट 2. आणि म्हणून मला इथे काय लिहिता येईल, के डी स्क्वेअर म्हणजे के सी स्क्वेअर अपॉन अंडर रूट 2 स्क्वेअर म्हणजे 2, प्लस हा झाला 2 के सी स्क्वेअर, जो इथे राहिला होता के टी, इथे जो लिहिला होता मी तो म्हणजे के डी स्क्वेअर, म्हणजेच काय झालं के सी स्क्वेअर बाय 2, प्लस हा आर स्क्वेअर, हा एम आर स्क्वेअर बाय 2 होता, हा म्हणजे 2 के सी स्क्वेअर. इथे लिहिल्यानंतर आर स्क्वेअरच्या जागेवर मी 2 के सी स्क्वेअर लिहिला. लक्षात आलं, हा आर स्क्वेअरच आहे, पण त्याच्या जागेवर मी जे भेटलेली व्हॅल्यू त्यानुसार 2 के सी स्क्वेअर आपण मिळवली, या फॉर्म्युल्यानुसार ती लिहिली. कारण की याच्यासाठी फॉर्म्युला आपला पेज नंबर 22 वर सगळ्यात वर दिलेला आहे. युनिफॉर्म डिससाठी तो आय इज इक्वल टू हाफ एम आर स्क्वेअर दिलेला आहे, त्यानुसार आपण व्हॅल्यू काढली. याच्यानंतर याचप्रमाणे जर मी पाहिलं तर असं दिसते इथे के सी स्क्वेअर बाय 2 प्लस 2 के सी स्क्वेअर इज इक्वल टू, आता इथे हाफ प्लस इथे 2 जर केलं आणि के सी स्क्वेअर कॉमन काढला, हाफ प्लस 2 म्हणजे काय झालं 2 इंटू 2 म्हणजे 4, 4 प्लस 1 म्हणजे 5, म्हणजे वर 5 झाला आणि खाली 2 कॉमन झाला म्हणजे 2, म्हणजे 5 बाय 2 के सी स्क्वेअर, 2 एलसीएम निघाला, वर 5 आलं. यानुसार के टी स्क्वेअर इज इक्वल टू 5 बाय 2 म्हणजे काय 2 नी 5ला जर आपण भाग दिला तर काय म्हणजे 2 2 जा 4.1 राहिलं, म्हणून मग 2 5 जा 10, म्हणून 1 नंतर एक शून्य घेतला, बॉरो केल्यानंतर पॉईंट झाला तो, म्हणून इथे 5 झालं, म्हणजे 2.5 इंटू के सी स्क्वेअर 400. आता के टी इज इक्वल टू काढताना मला याचं काय करायला लागेल, अंडर रूट घ्यावं लागेल. अंडर रूट म्हणजे काय झालं, अंडर रूट 2.5 असं राहील, के सी स्क्वेअरचा अंडर रूट म्हणजे के सी राहील. आता के सीची व्हॅल्यू आपण याच्या आधी आपल्याला जसं आपल्या सुरुवातीलाच म्हटलेलं आहे, काय म्हटलं आहे बघा, इन सर्टन लिमिट रेडियस ऑफ गायरेशन अँड ट्रान्सफर्स ॲक्सिस, बरोबर. याच्यामधलं डिस्टन्स म्हणजे त्यांनी रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू दिलेली आहे, ती म्हणजे किती आहे, अंडर रूट 2.5 आहे. म्हणून मग के टीची व्हॅल्यू दिलेली आहे, के सीची व्हॅल्यू दिलेली आहे अंडर रूट 2.5 रेडियस ऑफ गायरेशनची अबाउट सेंट्रल ॲक्सिस, ती इथे पुट केली मी अंडर रूट 2.5. अंडर रूट 2.5 इंटू अंडर रूट 2.5 अंडर रूट 2.5चा स्क्वेअर झाला, म्हणून रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाला, आपल्याला मिळाला 2.5. ऑप्शन बी जे दिलेलं आहे ते आहे 2.5, म्हणून ते बरोबर आहे. लक्षात आलं. नाउ फिफ्थ MCQ is, read the fifth MCQ and there are two statements given. Consider the following cases. P म्हटलं आहे a planet revolving in an elliptical orbit, Q म्हटलं आहे planet revolving in a circular orbit, बरोबर आहे. दोन्हीसाठी प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम कम्स इन फोर्स, म्हणजे प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हे बरोबर आहे दोन्हीसाठी. असं असेल का, जर आपण पाहिलं तर कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम असेल, याचा अर्थ काय आहे की अँग्युलर मोमेंटम हे कॉन्झर्व झालेलं आहे, म्हणजे ते कॉन्स्टंट राहील. दोन्हीकडे असं होऊ शकते का ते पाहू आपण. पीमध्ये पाहिलं तर फॉर इलेक्ट्रिकल ऑर्बिटसाठी आपल्याला यलची व्हॅल्यू काय आहे. इलेक्ट्रिकल ऑर्बिटसाठी यलची व्हॅल्यू कुठून आणली आपण, ती आहे केपलर सेकंड लॉमध्ये दिलेली, की इन इक्वल एरिया ऑफ टाईम, इन इक्वल एरिया स्वीप्स आउट इक्वल एरिया, म्हणजे इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम, बरोबर आहे ना, स्वीप्स आउट इक्वल एरिया, म्हणजे सारख्या वेळेत सारख्या प्रमाणातला एरिया हा स्वीप आउट केला जातो ड्युरिंग द मोशन, ड्युरिंग द मोशन ऑफ अ प्लॅनेट इन अ इलिप्टिकल ऑर्बिट असं म्हटलेलं आहे. त्याच्यानुसार मी असं लिहिलं आहे, तो फॉर्म्युला आपला यल इज इक्वल टू 2 इंटू मास इंटू दॅट एरिया, दॅट डी ए बाय डी टी, म्हणजे काय इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. याच्यामध्ये इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम जर होत असेल नेहमीसाठी, म्हणजे तो जर कॉन्स्टंट राहत असेल तर मास तर सारखंच आहे, त्यामुळे यलसुद्धा काय राहील, कॉन्स्टंट राहील. म्हणजे पीसाठी असं होऊ शकते, बरोबर आहे, एल कॉन्स्टंट राहू शकते. प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम इन फोर्स येऊ शकतो, म्हणजे काय तो तिथे अप्लाय होऊ शकतो, कधी यल कॉन्स्टंट झाल्यावर. यल कॉन्स्टंट आहे म्हणून मग त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणून आपण त्याला, जसं आपण याच्या आधी कॉन्झर्वेशनचा थेरम पाहिला त्यानुसार ते काय राहील, मग डी एल बाय डी टी काय राहील, मग ते 0 राहील, म्हणजेच काय ते कॉन्झर्व व्हायचा अर्थ आपण म्हणू असं.
क्यू साठी जर म्हटलं तर सर्क्युलर ऑर्बिट. सर्क्युलर ऑर्बिट म्हणजे काय, तर इथे UCM आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. UCM मध्ये जर आपण पाहिलं तर L ची व्हॅल्यू आपण UCM मध्ये लिहू शकतो mv/r किंवा m ओमेगा म्हणतो आपण, m ओमेगा नाही, mv/r म्हणतो आपण, बरोबर आहे. तर इथे मी म्हटलं mv म्हणजे p आहे, म्हणजे लिनियर मोमेंटम इंटू r. आपण पाहिलेलं होतं L चा फॉर्म्युला p/r किंवा rp इज द फॉर्म्युला फॉर L फॉर इट्स मॅग्निट्यूड. तर p म्हणजे m/v आणि r हे असं लिहिलेलं आहे. आता याच्यामध्ये मास हे कॉन्स्टंट आहे, सारख्या वेलॉसिटीने फिरत आहे UCM म्हणजे, आणि रेडियस त्याची कॉन्स्टंट राहीलच. म्हणून मग mv आणि r हे तिन्ही जर कॉन्स्टंट असेल, जर आपण UCM म्हणता, तर इथे L सुद्धा कॉन्स्टंट राहील. म्हणून रेट ऑफ चेंज ऑफ दॅट अँग्युलर मोमेंटम इज 0, म्हणजे अँग्युलर मोमेंटम चेंज होणार नाही, ते कॉन्झर्व होईल. म्हणून मग दोन्ही केसेसमध्ये L कॉन्स्टंट राहू शकते. म्हणून आपण जर नेक्स्ट पेजवर जर पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की पहिल्या याच्यात की ए ऑप्शन चुकीचा आहे, कारण की फक्त पीच बरोबर आहे म्हटलेलं आहे, पी आणि क्यू दोन्ही बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी जे आहे ते करेक्ट आहे. बोथ पी अँड क्यू दोघांसाठी ते स्टेटमेंट काय आहे, अँग्युलर मोमेंटम काय होतो, कॉन्झर्व होतो.